पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 4। पंत दादूजी कोंडे आता हळूहळू थकत चालले होते, आजारीही पडत होते आणि त्यांनी शेवटचंच हांतरून धरलं। पंतांचा शेवटचा दिवस जवळजवळ येत चालला। पुत्र त्यांच्या सन्नीत होता। पंतांचा आवाज खोल जात चालला। शिवाजी राजांना पंतांनी जवळ बोलवलं। राजे जवळ आले। या वृद्ध देहानं पाठ कायमची जमिनीला लागेपर्यंत आपल्याकरता आणि उगवत्या स्वराज्याकरता अतोनात कष्टपूर्वक सेवा केली याची जाणीव राजांच्या अंतःकरणात शिगोशिग होती। त्यांच्याकरता शिवाजी राजांच्या हृदयात स्वतंत्र आसन होतं। पंतांनी उच्चारलेला शब्द वेचायला राजे सदैव तत्पर असत, अधीर असत। त्यांची श्रद्धा होती, प्रेम होतं आणि कृतज्ञताही होती। राजांनी पंतांच्या शब्दाला कान दिला। पंतांच्या थरथरत्या ओठातून अखेरचे शब्द उमटले, आम्ही बहुता दिवसांचे पदरचे सेवक, आमचा शेवट आता झाला। वडिली वाढविली माणसं, मुलूक, द्रव्य आम्ही जतन केलं। आता पुढे साहेब खावंद आहे, सर्व पाहून जतन करावं। याचा अर्थ असा, शिवाजी राजांना उद्देशून पंत म्हणाले की आता तुम्हीच सर्वस्वी धनी आहात, मालक आहात, तुम्ही सर्व हे सांभाळा। पंतांनी आपल्या मुलालाही पण राजांच्या स्वाधीन केलं। आता केवळ ईश्वर सत्ता, या लोकी जे करणं होतं ते पंतांनी चोख केलं। आता त्यांचा आत्मा राजांना, आऊसाहेबांना आणि स्वराज्याला अनेकानेक शुभाशीर्वाद देत होता। पंतांनी अखेरची नजर फिरवली आणि ती प्रेमळ नजर कायमची मिटली गेली। पंत गेले। पंतांवर अखेरचं पांघरून घातलं मृत्यून। पंत गेले। सारं जबाबदारीचं ओझं पाठीवर घेऊन राजे आता कारभाराला उभे राहिले आणि राजांची नजर कोंढाण्यावर भिडली। कोंढाणा हवा, कोंढाणा स्वराज्यात हवा। शिवाजी राजांनी बापूजी मुदगल देशपांड्यांना आपल्या मनातलं हे गुज सांगितलं, कोंढाणा हवा, काहीही करून कोंढाण्याचा किल्ला आपल्याला हवाच। बापूजी कोंढाण्याच्या दक्षिणेला पसरलेल्या खेडेबाऱ्याचे देशपांडे होते, त्यामुळे कोंढाण्याची नस त्यांना माहिती होती। पण कोंढाणा काबीज करणं म्हणजे काय थट्टा? 6 महिने झुंजूनही गड हाती येणार नाही असा अवघड। पण माझ्या अकलीचं बळ दाखवतोच राजाला, अशी गाठ मनाशी बांधून बापूजी निघाले आणि एकटेच। आणि काय सांगावी बापूजींच्या गुळचट जिभेची तारीफ। बापूजींनी कोंढाण्याच्या गडकऱ्याशी कारस्थान करून त्याला फितवून भुलवून आपली माणसं गडावर घातली। बिनबोभाट कोंढाणा बापूजींच्या स्वाधीन झाला। न लढता कोंढाण्यावरती झेंडा लागला। तलवार लाजली। आता कोणी हिंडवायला नको, ते बामणाचं काम आणि 6 महिने थांब। झटक्यात काम केलं। राजे बेहद्द खुश झाले। विजापुरास आतापर्यंत शिवाजी राजांच्या बद्दल कितीतरी वेळा बातम्या आणि तक्रारी आलेल्या होत्या। शिवाजी भोसला उन्हाळ पोरं जमवतो इथपासून या बातम्यांना सुरुवात झाली होती। ही पहिली बातमी ऐकून बादशाह त्यावेळेला हसला। पुढच्या बातमीच्या वेळेला तो थोडंसंच हसला आणि नंतर पुढच्या बातमीला बादशाह मुळीच हसला नाही। आणि एके दिवशी त्याच्या गुडगुडीतली राख किंचित उडाली आणि आता बातमी आली की शिवाजी भोसल्याने किल्ले कोंढाणा कब्जात घेतला। त्याच्या गुडगुडीतली राख एकदम उडाली। बादशाह भडकला। शहाजीचा एवढासा पोरगा एवढी धाडसी करामत करतोच कसा, याचं त्याला मनस्वी आश्चर्य वाटलं। तांबडा थेंबही न सांगताना पोरानं गड कब्जा केला। अजबच, आता बेफिकीर राहिलो तर शिवाजीची शरारत फैलावेल, त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे। या विचारामध्ये बादशाह असतानाच अकस्मात शिवाजी राजांची पुढची झडप पडली ती थेट शिरवळच्या ठाण्यावरच। शिरवळचं ठाणं हे मिया रहीम महम्मदाचं मुक्कामाचं ठाणं। पार दाणादाण उडून राजांनी किल्ले सुभानमंगलही झपाट्याने घेतला। मिया साहेबांचं बिराडच हल्लं। शिवाजी राजांच्या मावळे मंडळींचा उत्साह भरतीच्या लाटेसारखा फोफावत होता आणि शिरवळचा किल्ला शिवाजी राजांनी घेतल्याची ताजी खबर बादशाहच्या कानी आली। नकळत एकदम कानाशेजारी बंदुकीचा बार उडावा तशी वाटली ती त्याला। ठाणे शिरवळ, किल्ले सुभानमंगल, शिवाजीनं कब्जा केला। बादशाहचा राग जास्तच भडकला आणि तो विचार करू लागला,
मोठ्या गहन चिंतेत तो पडला. का एवढंस चिमुकलं बंड मोडायला एवढा विचार? एखादा मोठा फौजबंद सरदार किंवा 10 तोफा पाठवल्या असत्या तर 4 तासात हा सारा पोळ खेळ आसमानात उडून देता नसता आला का? मग त्यासाठी एवढा विचार, एवढी चिंता? होय, कारण हे इतकं सोपं नव्हतं. शिवाजीचं बंड मोडणं ही एक क्षुल्लक गोष्ट होती, हे बादशालाही समजत होतं. त्यासाठी हुकूम सोडून एखादा सरदार शिवाजी राजावर पाठवणं हे अवघडही नव्हतं. त्याकरता तो अधीरही झाला होता. पण हे करताना त्याला धास्ती वाटत होती की कर्नाटकात असलेल्या आपल्याच पदरच्या शहाजी राजांची आपल्या पोराविरुद्ध फौज गेली आहे असं जर कर्नाटकात शहाजी राजांना कळलं तर ते बिथरतील. त्यांच्या हाताखाली कर्नाटकामध्ये 15,000 फौज कुर्बान आहे. शहाजी पडलंच करी. त्याला ती सवय आहे. ती सवय त्याच्या पोरामध्ये उतरली आहे. दक्षिणेतील काफर लोकही शहाजी राजावर मोठी प्यार मोहब्बत करतात आणि मग शहाजीचं बंड हे आपल्या अंगावर उतेल. शहाजी शूर आहे. निदान 3 वर्ष निजामशाही त्यांनी आपल्या मांडीवरती खेळवली आहे आणि म्हणूनच शिवाजीचं बंड मोडण्यापूर्वी शहाजी राजाचा बंदोबस्त केला पाहिजे हा विचार मोहम्मद आदिलशहाच्या मनामध्ये आला. याच वेळी नेमकी एक पत्राची थैली कर्नाटकातून बादशाहकडे आली. ही थैली होती अफजल खानकडून आलेली. खानाचा आणि शहाजी राजांचा मुक्काम जिंजीच्या पायथ्याशी आपापल्या लष्करी छावणीत शेजारी शेजारी होता. अफजल खानानं बादशाहला कळवलं होतं की शहाजीराजे भोसले बादशाहशी बेईमानी करीत आहेत. येथील राचेमार मराठ्यांशी त्याची रिश्तेदारी आहे. हजरत बादशहांच्या दुश्मनांना शहाजीराजे आतून मदत करीत असतात. ही दगाबाजी आहे. हुजूरनी या कलमाचा बंदोबस्त करावा. अफजल खानचं हे पत्र पाहिलं आणि बादशाह सुन्नत झाला. आता जर शिवाजी राजाला पकडायला जावं तर शहाजी नक्कीच बंड करील आणि शहाजीला पकडायचं ठरवलं तर मग हमखासच बंडाचा भडका उडेल. पण सल्लागार मुत्सदी होतेच. जर बादशहानं आपला वजीर मुस्तफा खान याला बोलावून घेतलं. दरबारी सरदारात यावेळी मुस्तफा खान, बाजी घोरपडे, अफजल खान, मंबाजीराजे भोसले, फतेह खान, फरीद खान ही मंडळी शहाजीराजांचा अतोनात द्वेष करीत असत. शहाजीराजांच्यावरती सतत जळणारी अशी ही मंडळी होती. यावेळी अफजल खान कर्नाटकात होता, बाकीचे सगळे विजापुरात होते. शहाजी भोसल्याला बायका पोरांच्या सकट आगीत ओढायला ही फार उत्तम संधी आली आहे हे पाहून मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांना उत्साह आला. बादशहानं मुस्तफा खानला आपला पेच सांगितला. त्यावर मुस्तफा खानानं अचूक सल्ला दिला. बाजीराजे घोरपड्यांचा आणि बड्या बेगमेचा म्हणजेच बादशहाच्या बायकोचाही हाच सल्ला होता. कोणचा सल्ला? असा की प्रथम शहाजीराजांना कैद करायचं आणि ताबडतोब शिवाजीराजावर फौज पाठवायची. एकदा बापाला कैद केलेलं पाहिलं की तो शिवाजी मुठीत नाक धरून शरण येईल. सर्वांनाच हा सल्ला पटला. बादशहानं नवाब मुस्तफा करायचं कसं? त्याच्यावर्षी फौज आहे, तो स्वतः दांडगा आहे, तो सापडायचा कसा? पण हा सवाल मुस्तफा खानला फार क्षुल्लक वाटला. आपल्याच दरबारची सरदारी करणारा शहाजी आपल्याच हाती सापडणं काय कठीण आहे? कुठेही आणि कसाही पकडू. आणि ती जबाबदारी प्रत्यक्ष मुस्तफा खाननंच उचलली. खानाच्या मदतीला बाजीराजे घोरपड्यांसारखा निष्ठावंत पाईक तयार होताच. आणि बादशहानं नवाब मुस्तफा खानाला हुकूम दिला की कर्नाटकात जाऊन त्या बगावतखोर शहाजीला गिरफ्तार करा. अत्यंत गुप्तपणे हा डाव रचण्यात आला. बादशहाला फक्त मसलत माहिती होती. मुस्तफा खान आपल्याबरोबर खूप मोठी फौज आणि बाजीराजे घोरपडे यांना घेऊन विजापुरावरून निघाला. या दिवशी तारीख होती 17 जानेवारी 1648. मुस्तफा खानच्या फौजेमध्ये खान खानान, रुस्तम जमान, बहलोल खान इत्यादी अनेक मोठे सरदार होते. नवाब मुस्तफा खान हा प्रसिद्ध सरदार होता. आदिलशहाचा तो मुख्य वजीर होता. विशेष म्हणजे तो बादशाचा सासराही पण होता. त्याची ताज जहां बेगम या नावाची मुलगी बादशाला दिलेली होती. शिवाय निजामशाहीचा प्रख्यात मरहूम मुत्सद्दी वजीर मलिक अंबर याचा तो जावई होता. असे हे बडं प्रकरण होतं.
त्याला पदवी होती मनसब-ए-कारी मलकी उर्फ खान बाबा. शहाजीराजांना कैद करण्याकरता मुस्तफा खानची फौज जिंजीच्या वाटेला लागली. आपल्यावर एक भयंकर संकट कोसळणार आहे याची कल्पना कर्नाटकामध्ये शहाजीराजांनाही नव्हती आणि मावळामध्ये शिवाजीराजांनाही नव्हती. नवाब मुस्तफा खान जिंजीच्या नजीक येऊन पोहोचला. शहाजीराजांची छावणी जिंजीच्या जवळच होती. नवाब येतोय हे शहाजीराजांना समजलं तेव्हा ते रिवाजाप्रमाणे त्याला सामोरे निघाले, पण एकटे दुकटे नव्हे, सैन्यासह. शहाजीराजांना नवाबाबद्दल काडीतकंही प्रेम वाटत नव्हतं, कारण त्यांना अनुभवानं माहिती होतं की हा नवाब मुस्तफा खान आपल्या धर्माचा आणि आपल्या धर्मबांधवांचा अतिशय द्वेष करतो. पण तो आता मुख्य वजीर आहे. मनात नसलं तरी केवळ रिवाज म्हणून त्याला सामोरे गेलंच पाहिजे. आणि म्हणून मुस्तफा खानाला शहाजीराजे सामोरे गेले आणि त्यांची भेट झाली. आणि मग आदारात तिथे झाली. खान बाबांना आपल्या छावणीचा मुक्काम राजांच्या जवळच ठोकला. तो राजांशी आता अतिशय प्रेमानं वागू लागला. जिंजीचा किल्ला व्यंकट नाईक नावाच्या राजाच्या ताब्यात होता. तो जिंकून घेण्याची मोहीम सुरू होणार होती. मुस्तफा खान प्रत्येक बाबतीमध्ये राजांना सल्ला विचारून त्यांना खूप मान देऊन आणि पुढाकार देऊन वागत होता. पण त्याच्या मनात भयंकर पाप होतं. खान राजांना विश्वासात घेण्यासाठी एका मागोमाग एक रोज नवे नवे डाव टाकू लागला आणि राजांनाही त्याचं मोठं गुढ वाटलं. नेहमी आपला मत्सर करणारा हा गृहस्थ हल्लीच आपल्यावरती एवढं प्रेम का करतोय हे त्याने काही ओळखले ना, कारण खानाचं वागणं तितकं सफाईदार होतं. पण तरीही एकदा सहज थट्टेनं राजे खानाला म्हणाले, दगा करण्यापूर्वीच दगा करणारे लोक अशा दाट प्रेमानं वागतात. आणि हे ऐकल्याबरोबर मुस्तफा खान चपापलाच. बावरलेल्या खानानं सफाईनं झटकन राजांच्या हातात आपला हात ठेवून गंभीरपणानं म्हटलं, मी कुराण शरीफ आणि माझा लडका आतिश खान यांची कसम खाऊन सांगतो की राजे माझ्या हातून तुम्हाला हरगिज दगाफटका होणार नाही. आता मात्र राजांना पटलं की मुस्तफा खान फार फार चांगला मनुष्य आहे, खानासारखा माणूस नाही. आणि त्याच दिवशी, तो दिवस होता दिनांक 25 जुलै 1648. त्या रात्री नवाब मुस्तफा खानानं आपल्या सर्व सरदारांना एकांतात बोलावून घेऊन त्यांच्याशी गुप्तपणे मसलत केली. त्या गुप्त खलबतामध्ये अफजल खान, बाजीराजे घोरपडे, याकूत खान, अजम खान, राघव मंबाजी, वेदाजी भास्कर, बाळाजी हैबतराव, सेदोजी पवार, मंबाजी पवार, मंबाजी भोसले वगैरे कितीतरी सरदार होते. मुस्तफा खानानं या साऱ्या सरदारांना आपल्या मनातला डाव सांगितला. अंधारातील हे गुप्त खलबत संपलं तेव्हा मध्यरात्र उलटली होती. शहाजीराजे खूप वेळ तसे जागे होते. खूप उशिरा ते झोपायला गेले. हा आषाढाचा महिना होता. इथे पौर्णिमेची होती. आकाशात पूर्ण चंद्र होता, पण तो काळ्या ढगांनी पूर्ण वेढला गेलेला होता. आपल्या शामियानामध्ये जाऊन राजे झोपले. काही वेळ गेला न गेला तो शामियानीची कणात एकदम झटकन वर सरकली. शहाजीराजांनी दचकून एकदम उठून पाहिलं. एक माणूस झटकन पुढे आला आणि त्यानं लगबगीनं शहाजीराजांना मुजरा केला. तो शहाजीराजांचा शिलेदार होता. त्याचं नाव होतं खंडोजी पाटील. तो राजांना म्हणाला, सरकार, नवाब मुस्तफा खानानं आपल्या सरदारांच्या संगती मध्यान रात उलटे पावे तर गुप्त मसरत चालवली होती आणि आत्ता सगळे सरदार आपापल्या डेऱ्यात हात्याला बांधून जय्यत तयार राहिले आहेत. सरकार, आपण सावध राहायला हवं. खानाचा हा खास खास दगा करण्याचा मनसुबा आहे अशी गुप्त बातमी हेरांच्या मार्फत खंडोजी पाटलाला आणि खंडोजी पाटलाकडून शहाजीराजांना समजली. पण राजांना ती खरीच वाटली नाही. दुर्दैवाला ती खरीच वाटली नाही आणि शामियान्याची कणात पडली. शहाजीराजांना गाढ झोप लागली. राजांनी हेरांच्या बातमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. छावणीतली सारी फौजही पण गाढ झोपली. रात्र दाटत गेली. गार वारा वाहत होता. छावणीत निशब्द शांतता पसरली. उत्तर रात्रीचा अंमल सुरू झाला आणि ही हजारो हशमांची धाड एकदम राजांच्या छावणीवरती आली आणि तिने संबंध छावणीला गराळाच घातला. त्यांचा आरडाओरडा एवढा प्रचंड होता
की त्यामुळे राजांचे झोपलेले सैनिक घाबरून भांबावून गेले. एकच गोंधळ उडाला. राजे हा आरडाओरडा ऐकून खडबडून जागे झाले आणि ढाल तलवार घेऊन बाहेर धावले. आता ते तयार व्हा असे आपल्या लोकांना ओरडून सांगत होते. राजे लगेच एका घोड्यावरती स्वार झाले. बाहेर गोंगाट माजला होता. राजांचे सैनिक ओरडत होते, घोडा घोडा, तलवार तलवार, भाला भाला, कारण सगळेच बेसावध अवस्थेमध्ये धावत होते. आणि शहाजीराजे समोर बघतात तो बाजी घोरपडे लढताना दिसले. आपण ज्याच्या हिताकरता आजपर्यंत कष्ट केले तो आपल्या रक्ताचा भाऊबंद बाजी घोरपडे हाच धावून आलेला पाहून राजे निमिषभर थक्कच झाले. पण लगेच घावावरती घाव विजेसारखे आदळू लागले. शहाजीराजे प्रतिकार करू लागले. घोरपडे म्हणजे भोसल्यांचे भाऊबंदच, एकाच वंशाचे, एकाच रक्ताचे. मुधळकर भोसल्यांनी स्वतःला घोरपडे म्हणून आडनाव स्वीकारलं म्हणून ते घोरपडे झाले. बाजी घोरपडे मनापासून भाऊबंदकी करीत होता. हुशार मुस्तफा खानानं ही आजची झुंज भावाभावात लावून गेली होती. शहाजीराजांच्या मदतीला राजांचा पुतण्या त्र्यंबकजी शरीफजी भोसले आणि योगाजी मानकर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, दसोजी गवळी आणि इतरही अनेक सैनिक धावून आले आणि मग रणांगण तुंबळ सुरू झालं. बाजी कडाक्यानं झुंजत होता. राजे थकत चालले होते. वद्यचंद्राचं बळ कमी कमी होत चाललं होतं. जखमामुळे राजांच्या अंगातून रक्त वाहत होतं आणि लढता लढता राजाला भोवळ आली आणि शहाजीराजे आपल्या घोड्यावरून जमिनीवर कोसळले आणि बाजी घोरपड्यानं बेहोश आनंदानं आरोळी ठोकली. शत्रूचे सर्वच हाशम आणि सरदार मोठमोठ्याने विजयाच्या गर्जना करू लागले. राजांच्या फौजेची तर वाताहत झाली आणि दात पाडून टाकलेल्या नागाला गारुडी जसा पकडतो त्याप्रमाणे बाजीने बेशुद्ध पडलेल्या शहाजीराजांना आपल्या स्वतःच्या हाताने कैद केलं. त्यांच्या हातापायात बेड्या पडल्या. एवढं कौशल्य हे भाऊबंदकी गाजवणाऱ्या बाजी घोरपड्यांचं. मुस्तफा खान खुश झाला. राजांना तंबूत नेण्यात आले. त्यांच्या छावणीतील सर्व 7 सरंजाम मुस्तफा खानानं जप्त केला. आज एक अत्यंत बिकट गोष्ट मुस्तफा खानानं आणि बाजीराजे घोरपड्यांनी साधली होती. शहाजीराजांच्या हातात आणि पायात लोखंडाच्या बेड्या पडल्या होत्या. शहेनशाह शहाजहानला आणि आदिलशहाला एकेकाळी वर्ष झुंजवणारे आणि शह देणारे शहाजीराजे आज एका शेळपट शाही सरदारांचे सहज सावज बनले होते. शहाजीराजे गिरफ्तार झाले. ही बातमी ऐकून राजगड सुन्न झाला. कुऱ्हाडच कोसळली. मागचा सारा इतिहास सरसर डोळ्यापडून सरकू लागला. मुरार जगदेवांचं काय झालं? आपले आजोबा लखुजी जाधवराव यांचं काय झालं? आपल्या तिघा मामांचं काय झालं? चतुर साबाजीचं काय झालं? बाबाजीराजे काटे यांचं काय झालं? आणि आता पाळी आपल्या वडिलांच्यावरच आली. आता काय होणार? शिवाजीराजांच्या मनाला भयंकर भविष्य भेडसावू लागलं. चिंतेत जळणाऱ्या राजगडावर बातम्या येऊन थडकत होत्या. मोठी थोरली फौज बंगलोरावर चालून गेली आहे याची बातमी राजगडावर आली होती. आणि त्यातच ही एक बातमी राजगडावर येऊन थडकली की विजापुरावरून खूप मोठी फौज घेऊन बादशाहचा एक प्रख्यात सरदार कोल्हाण्याच्या रोखानं स्वराज्यावर चाल करून येतोय. त्याचं नाव फतेह खान. फतेह खानाच्या हाताखाली अनेक बडे बडे सरदार देण्यात आलेले आहेत. हाही तपशील शिवाजीराजांना समजला. केवढं भयंकर आणि विक्षिप्त संकट हे. पहिलं संकट स्वराज्यावर हे असं अकराळ विकराळ आलं. थोड्या मोठ्या अनुभवी पंतांच्या अकला गुंग झाल्या. प्रत्यक्ष वडिलांनाच शहानं कैद केलं. म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवाजीराजांचा गळाच धरला त्यानं. बादशाहचा उघड असा सवाल होता की बोल, तुला बाप जिवंत हवाय की स्वराज्य हवाय? बोल. स्वराज्य हवं असेल तर तेही मिळणार नाहीच. कारण सुलतान आदिलशहाची सल्तनत इतकी दुबळी नाही की तुझ्यासारख्या घुंगरुटानं बंड करावं आणि आमची राज्य जिंकावी. पण तू बाप मात्र गमावून बसशील. जर बाप हवा असेल तर हे हरामखोरीचे ढंग बंद कर. बिनशर्त बिन तक्रार रुमालानं हात बांधून आमच्या तख्तापुढे शरण ये. बाप हवा की स्वराज्य हवं? विचार तुझ्या आईला. बादशाचा करडा सवाल होता, अवसायला नाही. बोल, तुला तुझं सौभाग्य हवंय की स्वराज्य हवंय? तुझा नवरा हातापायात बेड्या घालून कैदी केला आहे आम्ही. तुला आठवण आहे का तुझ्या बापाच्या आणि भावाच्या मरणांची? आम्ही सुलतान तुमच्यासारख्या हरामखोरांचीच काय, पण हराम जादगीचा नुसता शक अंदेशा आला
तर मोठ्या मोठ्या सरदारांची खांडोळी उडवतो. तुम्ही भोसले तर जातीचे हरामखोर, बेईमान. सारं खानदान मुलुक मैदान तोफीच्या तोंडी घेऊन आसमानात उडवू. याद राख, आज तुझा नवरा आमच्या कर्जात आहे. तू शुकरीस तुझ्या पोराला हे बंडाचे चाळे. भोग आता त्याची फळं. जर तुला सौभाग्य हवं असेल तर त्या बंडखोर पोराला बोटाशी धरून घेऊन ये विजापुरात. पुढे टिकून पदर पसर आमच्या तख्तापुढे आणि म्हण, चुकलं दया करा, पुन्हा असं करणार नाही, मला चुडे दान द्या. माझा शिवबा हुजूरच्या पायावर व्हायला आहे, तो तहा हयात तख्ताची सेवा करील. म्हण, आहे कबूल? नाही. शहाजी महाराज भोसल्यांची राणी आणि शिवाजीराजे भोसल्यांची आई जरूर पदर पसरील, पण तो बादशाह पुढे नाही. महान माता जगदंबा तुळजा भवानी पुढे पसरी आणि करारी जिजाऊ साहेबांचा पदर सतत भवानी पुढेच पसरलेला होता, हसताना आणि रडतानाही. काय करावं? चिंता. आता तर इंदापूर परगण्यातून खबरी एका पाठोपाठ येऊ लागल्या की बादशहाचा सरदार फतेह खान फौज घेऊन येतोय. फतेह खानानं भीमा ओलांडली. तो निरथडीवर आला, तो जेजुरीवर आला, तो बेलसरावर आला. त्यानं बेलसरचा कब्जा घेतला. करे पठार भयभीत झालं. आता खान स्वराज्यात घुसणार. विचार करण्याची वेळ संपली. निकराची घडी आली. आता शिवाजीराजे शहारले, उठले. त्यांच्या मनाचा निर्धार झाला. बस, काय होईल ते हो, फतेह खानाशी लढायचंच. जर हे राज्य व्हावं अशी खरोखर श्रीची इच्छा असेल तर खानाची फौज आमच्या रुस्तुमी पुढे वादळातल्या पाचोळ्यासारखी उडून जाईल, उधळून जाईल. तीर्थरुपई अदबखान्यातून सलामत सुटतील. बस, युद्धाचाच निश्चय. आणि राजगडावर नौबत कडाडली. शिंगांची ललकारी उठली. फौजे जयतीचा हुकूम सुटला. फौज ती किती? सगळी झाडून झटकून अवघी 1000 किंवा 1200. पण लढाईची नौबत ऐकून ती समुद्राच्या लाटेसारखी उफाळली. गनिम 10,000 असो की 10 लाख असो, चेंदायचाच अशा निश्चयानं उठली. राजगडावरच्या पोरांनी कंबर आवळली. बाजी जेधे, गावजी, भीमाजी वाघ, भिकाजी चोर, भैरोजी चोर, गोदाजी जगताप, बाळाजी नाईक, शळमकर, शिवाजी इंगळे, संभाजी काटे, सारी पोरं हिरीनं उठली, वादळासारखी उठली. आणि त्यातच बाजी पासलकरे. पांढऱ्या निशाणाही पीळ पडला. घोडी फुरफुरली. मनगट शिवशिवली. भाले तळपले. राजे पुरंदरगडावर जाण्यास निघाले. कूच करण्याची नौबत झाली. राजांनी राजवाड्यातील देवीचं दर्शन घेतलं आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि ते स्वार झाले. इशारत झाली आणि राजांच्या दौडत्या सावली पाठोपाठ निष्ठावंत वीरांची शिवगंगा उचंबत निघाली. किल्ले पुरंदर. राजगडच्या काहीशा आग्नेयेला सरळ रेघेत 10 कोसावर पुरंदरगड होता. गड खूप मोठा, खूप उंच, खूप बळकट. वास्तविक पुरंदर किल्ला यावेळी राजांच्या स्वराज्यात नव्हता. गडावर महादाजी निळकंठराव सरनाईक म्हणून एक जबरदस्त म्हातारा ब्राह्मण गडाचा कारभार पाहत होता. निळकंठराव हा या महादजी पंताच्या घराण्याचा किताब. पंतांच्या पिढ्यामागून पिढ्या बादशाची सेवा करण्यात गेल्या होत्या. चंद्रस पंत नावाच्या त्यांच्या पूर्वजानं पुरंदराची निगाहदास्ती केली. तेव्हापासून पुरंदरच्या किल्लेदारीचं पान सरनाईकांच्या खानदानीत होतं. महादजी पंतांचा आणि शहाजीराजांचा फार जुना जिव्हाळा. राजांना वाटे पंत आपले, पंतांना वाटे शहाजीराजे आपले, असा दोघांचा भाऊपणा होता. पंत एवढे पिकले होते तरी अजून त्यांनी शमशेर खाली ठेवली नव्हती. त्यांना शहाजीराजांच्या या बंडखोर पोराबद्दलही तसा जिव्हाळा वाटे. तितकंच कौतुक आणि आश्चर्यही वाटे. एवढ्याशा वयात बादशाही विरुद्ध बंड मांडतो म्हणजे काय? बस, पोरगा मर्द आहे. शिवाजीराजांनी पुरंदरावर बसून फतेखानाशी झुंज करायचा बेत आखला. पण गड होता पंतांच्या हाती, ते बादशहाच्या हाती. मग पुरंदरचा किल्ला शिवाजीराजांच्याकडे कसा आला? त्याचं असं झालं, शिवाजीराजांनीच महादाजी पंतांना पत्र पाठवून विचारलं की तुम्ही आम्हाला गडात घेता का? आणि काय आश्चर्य पहा, महादजी पंत हो म्हणाले. म्हातारा बिघडला. पंतांनी भोसल्यांच्यावरच्या माया ममतेच्या पोटी पुरंदरचा दरवाजा शिवाजीराजांच्या करता सताड उघडला. त्यांनी शिवाजीराजांना अशा पद्धतीनं आपला सक्रिय आशीर्वाद दिला. राजे पुरंदरी बैसोनू फत्या खानाशी झुंजावयासी आले. त्यांना फार आनंद झाला.
आपल्या सर्व फौजेनिशी राजे पुरंदरावर आले. ही राजांची सेना जास्तीत जास्त 1000 ते 1200 पर्यंत होती. गडाचा बंदोबस्त चोख होता. पंतांनी आणि राजांनी गडाची भयभूती उत्तम केली. फत्तेखानाची मोठी थुरली छावणी कऱ्हा नदीच्या समीप बेलसरच्या शिवारात पडली. खानानं खूप मोठं वऱ्हाड आणलं होतं. हत्ती, उंट, तंबू, घोडदळ, पायदळ, सरदार हा सारा पसारा होता. आणणारच. आदिलशाह दौलतीतला एवढा मोठा नामदार सरदार तो, हवीच मग एवढी उमराव शोभा. पण इकडे पुरंदरावर पाहावं तो साराच पोरखेळ. विधभर राज्य, मुठभर सैन्य, करंगळी एवढा राजा, एवढासा चिमुकला डाव उधळाला एवढी मोठी फौज घेऊन येणाऱ्या फत्तेखानाला कदाचित लाजच वाटली असेल मनातून की चिलमीतला विस्त विजवाला आपण घागरभर पाणी आणलं म्हणून. उतरवळीच्या केदारजी देशमुखालाही बादशाहनं फरमान पाठवलं की खुदायवंद फतेखान या कोंडाण्याच्या बाजू शिवाजीवर रवाना केला आहे, त्याला तुम्ही सामील व्हा. या पत्राची तारीख होती दिनांक 8 ऑगस्ट 1648. शिवाजी राजांनी आपल्या जीवलगाम पुढे मनसुबा मांडला. फत्तेखानावर अवचित छापा घालायचं म्हणून. जमलं तर पुरताच म्हणून, नाही तर निदान चटका तरी बसेल त्याला. सर्वांनी महाराजांचा मनसुबा लगोलग उचलून धरला. तिथे काय समशिरीच्या मनसुब्याला सारेच आजमान, सगळ्यांच्या माना डोलल्या. खानाच्या छावणीवर हल्ला करण्याचा बेत मुकर्रर झाला. महाराजांनी लगेच सगळीतल्या आपल्या सरदारांना तयार होण्याचा हुकूम दिला. हे पावसाळ्याचे दिवस, आकाश ढगाळलेलं. इतर सरदारांनी आपापली निवडक माणसं निवडण्याला सुरुवात केली. प्रत्येकाचं मनगट शिवशिवत होतं. फौजीची तुकडी बिनीच्या दरवाजाशी तयार होऊन उभी राहिली. सगळ्या फौजीची तयारी झाली. महाराजांचा निरोप घेऊन तुकडी गडाबाहेर पडली. तिच्या मागोमाग इतरही तुकड्या बाहेर पडल्या. भगव्या झेंड्याची तुकडी निघाली. एका जवान निशाण बारदाराच्या हाती भगवा झेंडा दिलेला होता. अर्धान 5-50 मराठी स्वार त्यात सामील झालेले होते. झेंडा वाऱ्यावर फरफरत होता. घोड्यांच्या टापाशिवाय दुसरा आवाज उमटत नव्हता. बेलसरच्या परिसरातील फत्तेखानाची छावणी बेसावत होती. तंबू राहुट्या डोलत होत्या. जणू पांढरे हत्तीच. छावणीच्या चारी अंगाला पहारा चालू होता. मावळे मराठे टाच लावून दौडत होते. जणू काळविटांचा कळपच. किर्र झाडी भेदीत स्वारांच्या तुकड्या खानाच्या छावणीकडे दौडत होत्या. स्वारांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरामध्ये घुसल्या. आता त्यांनी आपला वेग एकदम कमी केला. थोडीही बोलाचाल न करता ते छावणीच्या नजीक पोहोचले. त्यांच्यात आणि छावणीत अंतर मात्र बरंच असावं. आपली चाहूल गनिमाला थोडी सुद्धा लागू नये म्हणून प्रत्येकजण काळजी घेत होता. तिथे येताच पूर्वी गडावरून योजल्याप्रमाणे सर्व तुकड्या फत्तेखानाच्या छावणीच्या भोवती पांगून गेल्या. आणि एवढ्यात इशारत झाली आणि चारही बाजूंनी धडाधडा मराठी स्वरांच्या तुकड्या लांडग्यासारख्या खानाच्या छावणीवरती तुडून पडल्या. निरभ्र आसमानात एकाएकी ढग गोळा व्हावेत आणि पावसाची भयंकर झोड उठावी तशी मराठ्यांनी खानाच्या छावणीवरती एकदम झोड उठवली. हा हल्ला कोसळताच खानाच्या साऱ्या फौजीची दाणादाण उडाली. अगदी गाढ झोपेत जणू फुललेली निखारेच त्यांच्या अंगावरती पडली. त्यांच्या अगदी दैना उडाली. आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली. काही वेळ हे काय घडतंय कोणाच्या लक्षातच येईना. कोणी नुसतेच पळत सुटले, कोणी शस्त्र शोधू लागले. मराठे तर असे पिसाळलेल्या वाघासारखे धुमाकूळ घालीत होते की बस त्यांनी शाही फौजीची वारे माप कत्तल आरंभली. खानाच्या फौजेला सज्ज व्हायला अवसरही मिळेना. खुद्द खान या गलबल्यानं दचकून उठला. पाहतो तो मराठी गेंडे मुसंड्या मार मारून जीव घेत होते. मराठी पाहावीत मुठभर आणि नास्त सैताने मांडलेला. स्वतः फत्तेखान मात्र आता एकदम पुढे आला. त्याचं बरचसं लष्करी सावरलेलं होतं. ते तोंड ज्याला मराठ्यांच्या पुढे धावलं. आतापर्यंत मराठ्यांनी मात्र चांगलाच हात दाखवलेला होता. खानाचा पुरता मोड झाला नाही तरी एखादा फटका असा जबरदस्त बसला तसा तो बसलेला होता. खानाची छावणी चांगलीच आडवी तिवडी तुडवली गेलेली होती. खानाचं लष्कर उपऱ्याला सज्ज आता झालेलं होतं. मराठ्यांच्या साऱ्या तुकड्या छावणीवरती तुडून पडलेल्या होत्या. झेंड्याची तुकडी मात्र छावणीपासून थोडी लांब उभी होती. पण ती आता पुढे सरकत सरकत चालून येऊ लागली. फत्तेखानानं सारी ताकद एक उठून मराठ्यांच्यावरती उलटी चढाई केली. खानाची फौजही खूप होती त्यामुळे त्याची ती चढाई परिणामाची झाली. मराठ्यांना झटकन थोडी माघार घेणं भागच पडलं. खानाची ताकदही वाढत होती कारण छावणीतील त्याचे हशम त्याच्या मदतीला धावत होते. मराठ्यांनी सारा रंग टाळला आणि माघार घेण्याचा इशारा दिला. एकदम पिछाडीला न विसरता झुकांड्या देत देत ते पाय काढून घेऊ लागले. त्यांचा पाठलाग खानानं चालविलाच होता. खान घाव झेलीत होता आणि घाव घालीत होता.
झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दानी चढाई सुरू केली. निशाण बारदार झेंडा त्वरित त्वरित पुढे सरकत होता. बाकीच्या जवानांनी न डरता गनिमांची कापाकाप चालवली. बाकीच्या साऱ्या टोळ्या छावणीपासून दूर झाल्या आणि एकटी झेंड्याची तुकडी मात्र खानाच्या सैन्याच्या तडाख्यात सापडली. गनिमाने अगदी खासा झेंड्यावरच आता गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. प्रत्येकाचं काळीज धडधडू लागलं. जीवाच्या भीतीनं नाही, अपयशाच्या भीतीनं नाही, मेलो तरी परवा नाही, पण झेंडा गेला तर आबरू जाईल या भीतीनं. छे, अशानं काय शिपाईपणाची कळा राहील. प्रत्येक जण झेंड्यासाठी धारीची शर्थ करू लागला. पण गनीम फारच जोरावर होता. झेंडा ऐन गर्दीत सापडला. निशाण बारदारावरती मोहोळ उठलं. आता अगदी अब्रूवर प्रसंगाला काय होतंय, आता काय होतंय, पापणी लावला आणि एवढ्यात सटकन एक भाला सुटला. तो ज्याच्या हातात झेंडा होता त्याच्या छातीतच घुसला. निशाण बारदाराच्या हातून झेंडा कोसळू लागला. पण तेवढ्यात एक मर्द घुसलाच पुढं. जणू कडकडून वीज कोसळावी तसाच. त्यानं पहिल्या फळक्याला 5-7 दुश्मन उडवले आणि पडता झेंडा सावरला. आणि एका हाती झेंडा घेऊन साऱ्या आपल्या तुकडीला त्यांनी माघार घेण्याचा हुकूम दिला. यावेळी पावे तो सर्व मराठी टोळ्यांनी माघार घेतलेली होती. माघार घेता घेता बेलसरा पावे तो काही मराठे मारले गेले. बाकीच्यांनी घोड्याला टाच मारली आणि ते पुरंदरच्या झाडीत पसार झाले. झेंड्याच्या तुकडीने माघार घेतली. पुरंदराकडे ती तुकडी दौडत निघाली. जात असलेली अब्रू तोलून धरणारा तो शमशेर बहादर स्वार प्रत्येकाच्या ओळखीचा होता. पण बाजी जेधे, कान्होजी जेध्यांचा मुलगा, तो झेंडा तोलीत आणि हर हर गरजत गरजत ही आपली तुकडी घेऊन पुरंदराकडे निघाला. खानाच्या लोकांनी मराठ्यांचा पाठलाग सोडून दिला. त्यांनी परत छावणी गाठली. वाऱ्याच्या मागं धावण्यामध्ये काय शहाणपण होतं. गडाच्या पायथ्याशी पोचेपर्यंत सर्व तुकड्या एकत्र आल्या. झेंड्याची तुकडी आणि मागोमाग बाकीचे स्वार असे मावळी सैन्य आता पुरंदरगडावर चढू लागलं. पुरंदरची दरीखोरी जयघोषांनी कोंडून गेली. पण फत्तेखान मात्र भयंकर संतापला. त्या संतापाच्या भरातच फत्तेखानानं पुरंदराकडे आपली भडकलेली नजर फेकली. भयंकर नामुष्की एवढी प्रचंड फौज आणूनही अखेर पोरासोरांनी आपला पराभव केला. खानाचा तिळपापड उडाला होता. पण समोरचा पुरंदर मात्र शांतपणे हसत होता. खानाने एकदम आपल्या फौजेला सज्ज होण्याचा हुकूम सोडला आणि फत्तेखानाची फौज पुरंदरच्या लोकांना दौडत सुटली. संतापामुळे खानाचा विवेक सुटला. शिवाजीचा फन्ना उडवण्यासाठी त्याची शमशेर म्यानातून बाहेर पडली. समोर प्रचंड पुरंदरगड उभा होता. पुरंदरावर लगीत घाई उडाली होती. राजांच्या हुकमावरून नौबत सुरू झालेली होती आणि गडावरच्या तटबंदीवर ठिकठिकाणी मावळ्यांनी महाराजांच्या हुकमावरून मोठमोठ्या शिळांचे ढीग घातलेले होते. आरडत ओरडत खानाचं लष्कर गड चढू लागलं. फत्तेखानाच्या या लष्करात सुखवस्तू मंडळींचाच भरणा जास्त होता. डोंगर चढणं म्हणजे केवढं कष्टाचं काम. त्यातून सह्याद्रीचा डोंगर आणि त्यातूनही पुरंदरचा डोंगर. पावलाला त्यांना धाप लागत होती. आता हे वर जाणार, लढणार, गड जिंकणार आणि बंडखोर शिवाजीला आपल्या ताब्यात घेणार. ज्याला सह्याद्रीची माहिती नाही त्यांनी सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नये. त्यात भयंकर हाल व्हायचे हे ठरलेलंच. खानानं पठाण लोक बरेच आणले होते. त्या सैन्याचे असे हाल होत होते. बिचारांना डोंगराची कधी सवय पण नव्हती. गडावरती राजांची माकड फौज टपून बसली होती. खानाची फौज माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत गडावरून काहीही प्रतिकार झाला नाही आणि गनीम टप्प्यात आला. गडावर राजांनी इशारा केली आणि मग काय सांगावी त्या खानाची दुर्दशा. गडावरून तोफांचा, बंदुकांचा, बाणांचा आणि दगडांचा जो भयंकर वर्षाव सुरू झाला तो केवळ पाऊसच. तटावरून राजांच्या मावळ्यांनी खूप मोठ्या आकाराचे धोंडे खाली ढकलून द्यायला सुरुवात केली. ते धोंडे तटावरून निसटले की इतक्या वेगाने गडगडत सुटत होते की ते चुकून बाजूला सरकणे अशक्य. आणि किती चुकवणार? 1 की 2, 5 की 25, 50 की 100. धडाधडा सारख्या सर्व बाजूंनी दगडांचा पाठलाग सुरू झालेला होता. खानाचे लोक भराभरा धोंड्याखाली सापडून ठेचकाळून निघत होते. एक एक धोंडा मोठा उत्पातच करीत होता. तो तटाखाली निसटला की डोंगरावरती शांत पहुडलेल्या दुसऱ्या धोंड्यालाही धडक देई. ती धडक बसतात तोही धोंडावरनं उड्या मारीत खाली उधळत येई आणि खानाच्या लोकांच्यावर तुडून पडे. शिवाय मावळे गोफणी गरगरा फिरवून वर्ण गोटे सोडीतच होते. खानाच्या फौजेचा हुरडा भाजून निघाला. आरडाओरडा आणि किंकाळ्यांचं करेपठार दुमदुमून गेलं.
फतेह खान मोठ्याने ओरडून म्हणाला, यह गजब है, यह पत्थरों की बौछार है. यह कोहस्थानी लड़का शिवाजी हम जैसे सूरमा बहादुरों को हराता है. हम बहादुर है, वो जरूर कामयाब होंगे जो डटकर खड़े रहेंगे. आणि ईर्षेनं सारे सरदार वर चढू लागले. यामुळे फतेखानाचं लष्करही चढू लागलं. तेव्हा राजांनी गडाचा दरवाजा उघडून आपली फौज फतेखानावरती सोडली आणि मग गडाच्या डोंगरावरतीच लढाईस कडाडू लागली. भैरोजी चोराची मिनाज शेख आणि हसन शेख ह्या दोघांशी झुंज जुंपली. गोदाजी जगताबांना तो खुद्द मुसेखानलाच गाठलं. असे अनेक एकमेकाशी लढू लागले. गडावरून रक्त वाहू लागलं. लाल लाल फुलं वाऱ्यानं हलतायत असा तो भास होऊ लागला. आणि गोदाजी जगताबानं मुसेखानाच्या खांद्यावर इतका जबरदस्त घाव घातला की खांद्यापासून पोटापर्यंत खानाची पाकळी उडाली. मुसेखान पडला. मुसेखानानं शौर्याची मात्र कमाल केली आणि फतेखानाच्या फौजेचा धीर सुटला. सरदारच पळत सुटले. खुद्द फतेखानही पळत सुटला. त्याच्या मागोमाग त्याची फौज पळत सुटली. आणि मग पाठलागावर भीमाजी वाघ, कावजी, बाजी, बाळाजी असे शेकडो मावळे ओरडत निघाले. मधमाशांचं मोहळच उठलं तसं आणि खानाच्या फौजेवर त्यांची झडप पडली. मराठे हर्षभरानं तलवारी ढाली उंचावून ओरडतायत. महाराज प्रसन्न आणि स्वाभिमान मुद्रेनं आपल्या अतुल पराक्रमी सौंगड्यांच्याकडे पाहत आहेत आणि पळपुटा खान धूळ उधळीत पळतोय असं दृश्य पुरंदरगडावरून दिसू लागलं. आता धावपळ आणि धावता धावता चकमकी झडू लागल्या. महाराजांच्या लोकांनी अत्यंत चिवटपणानं, आत्मविश्वासानं आणि कमालीच्या दिलेरीनं आपल्या अनेक पट मोठ्या असलेल्या फौजेला लढ. खानाचे मुठभर लोकच फक्त जिवंत परत गेले. फतेह खान आपलं धुळीनं माखलेलं तोंड खाली घालून पळत होता, दौडत होता. लढाईचं सेनापतित्व राजेच करीत होते. फतेह खानाचा जंगी पराभव झाला आणि तरीही पळत्या शत्रूचा पाठलाग मराठे करीतच होते. पुरंदरापासून मोकळ्या मैदानावर पाठलाग पांगत गेला आणि बाजी पासरकर आणि कावजी मल्हार खासनीस धावत्या शत्रूच्या मागे लागले. सासवडपर्यंत झटापट गेली आणि बाजी पासरकरांची सासवडच्या जवळ गनिमाशी हातघाई जुंपली. कावजी मल्हारही त्यात होताच आणि खात झाला. बाजी पासरकर ठार झाले. खानाविरुद्ध एवढी मोठी विजयश्री मिळाली आणि शेवटच्या घटकेला काजळाचं गालबोट लागलं. दृष्ट लागू नये म्हणूनच का बाजी पासरकर पडले. महाराजांच्या पाठीशी वडाच्या झाडासारखा उभा असलेला हा भीम रणांगणात कोसळला. शिवाजी राजांना अतिशय दुःख झालं. पाठीशी उभा असलेला त्यांचा बळीरामच गेला. राजांवर अगदी आरंभापासून सावली धरणारा हा विशाल वटवृक्ष आकस्मिकपणे कोसळला. फतेखानाचा सणसणीत पराभव झाला. तो विजापूरला पळून गेला. शिवाजीराजे विजयश्री घेऊन राजगडावर आले. शहाजीराजांबद्दलच्या काळजीनं आऊसाहेब अधिकच बेचैन झाल्या होत्या. एवढ्यात एक महत्वाची खबर आली. बंगळुरात संभाजीराजांवर चालून गेलेला फरीद खान संभाजीराजांच्याकडूनही असा सणसणीत मार खाऊन परत गेला. या बातमीने तर आनंदी आनंद उडाला राजगडावर. पण आता बादशाह काय करील याचीही काळजी दाटली. राजांनी महाराज शहाजीराजांच्या सुटकेसाठी एक अजब आणि अचूक युक्ती काढली. राजांनी दिल्लीच्या मुघल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवायचं ठरवलं. त्या पत्राचा आशय असा होता की मी आणि माझे वडील तीर्थरूप महाराज शहाजीराजे भोसले आपल्या चरणापाशी आपण सांगाल ती चाकरी करायला तयार आहोत. आपण मेहर नजर करून चाकरीचा फरमान पाठवावा असा अर्ज आहे. आपण फरमावाल ती चाकरी आम्ही पार पाडू. पण एकच पायगोवा पडलाय की आमच्या वडिलांना विजापूरच्या शहानं दगा करून अदबखान्यात ठेवलाय. जर आदिलशहाच्या कैदेतून तीर्थरूप महाराज साहेब सुटतील तर आम्ही आपल्या खिदमतीस हजीर असू. शहाजीराजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या शहाला दिल्लीचा शह देण्याची ही शिवाजीराजांची मुत्सद्दीगिरी खरोखरच अजब आणि आचाट होती. दिल्लीच्या शहाजहान बादशाचा एक शहाजादा गुजरातीत अहमदाबादला सुभेदार होता. या शहाजाद्याचं नाव होतं मुराद बक्ष. औरंगजेबाचा हा भाऊ. शिवाजीराजांनी या आशयाचं पत्र मुरादकडे रवाना केलं. यावेळी राजांचं वय होतं फक्त 18 वर्षांचं. शिवाजीराजांनी बादशाही चाकरी पत्करण्याची कबुलायत मोगल शहाजाद्याकडे लिहून पाठवली. पण हे असं कसं? कोणाही सुलतानाची नोकरी करणार नाही, स्वराज्य स्थापन करीन
म्हणून बंडाचा झेंडा घेऊन उठलेले शिवाजीराजे एकदम मोगलांच्या चाकरीला तयार झाले. मग अशी नोकरी विजापूरच्या दरबारात मिळत होती की काय आता राजे मोगलांचे गुलाम होणार होते? मुळीच नाही. वडिलांच्या सुटकेकरता शिवाजीराजांनी दिल्लीच्या बादशाला केवळ हे मधाचं बोट लावलं होतं. शहाजहान शहाजीराजांचं कर्तृत्व चांगलंच ओळखून होता आणि शिवाजीराजांचाही प्रखर प्रत्यय फत्तेखानाच्या लढाईत आलेला होता. अशी पितापुत्रांची पराक्रमी जोडी आपल्या पदरी आली तर दख्खनची दौलत मोगलांना काबीज करायला काय वेळ लागणार आहे आणि काय वेळ लागणार आहे असा सहज विचार शहाजहानला आणि मुराद बक्षाला वाटला तर स्वाभाविकच होतं. त्यात त्यांना आनंदच होता. यावेळी अफजल खान शहाजीराजांना घेऊन विजापुराकडे निघालेला होता. सरसेनापती खान महम्मद यानं शहाजीराजांना अफजल खानच्या स्वाधीन केलं. जिंजी जिंकून मिळालेली अपार लूट एकूण 86 हत्तीवरती लादून ती अफजल खानच्या बरोबर विजापूरला रवाना करण्यात आलेली होती. त्या सर्व हत्तीवर लूट होती आणि एका हत्तीवर शहाजीराजांना बसवण्यात आलं होतं. अफजल खान विजापुरामध्ये प्रवेशला. त्या दिवशी तारीख होती 10 मार्च 1649. हत्तींची लांबच्या लांब रांग घंटांच्या घणघण आवाजात आणि त्या तालावर झुलत चालली होती. 86 हत्तीवर लूट लागली होती आणि 86 हत्तीवरच्या लुटीहूनही मौल्यवान लूट एका हत्तीवर साखळदंडाने बांधून चालविलेली होती. राजे शहाजी भोसले हातापायात बेड्या ठोकलेले राजे पश्चात्तापानं मान खाली घालून बसले होते. नागव्या तलवारी आणि भाले घेतलेली घोडेस्वारांची फौज मगरूर दिमाखात टापाटीत चालली होती. अफजल खानाला आसमान खुज झालं होतं. विजापूरच्या रस्त्यावरून, घरातून, खिडक्यातून, दुकानातून हजारो नागरिकांनी हे दृश्य पाहिलं. आदिलशाही सामर्थ्याची प्रत्यक्ष जरब रस्त्यावरून चालली होती. काही वर्षापूर्वी लोकांनी याच रस्त्यावरून मुरार जगदेवाची धिंड निघालेली पाहिली होती. नंतर मुरार जगदेवाची उडालेली गर्दन आणि देहाचे झालेले तुकडेही त्यांनी पाहिले होते. आज पाळी होती शहाजीराजांच्या. घंटा, टापा, घोड्यांचं फुरफुरलं आणि हत्तींचे चित्कार याच रस्त्यावरती दुमदुमले होते. दरारा, सुलतान मोहम्मद आदिलशाहीचा दरारा टापाटीत चालला होता. बादशाही विरुद्ध ब्र काढणाऱ्यांची स्थिती काय व्हायची ते आता स्पष्ट दिसत होतं. राजांची रवानगी आदबखान्यात करण्यात आली आणि शहाजी भोसल्यांच्या शिवाजीनं दिल्लीशी भयंकर पातळीतरी कारस्थान बांधून बापाच्या सुटकेसाठी विजापूरच्या दरबारावर मोठी मोगली आफत आणण्याचा घाट घातला आहे. हे कोण कोण दरबाराला लागली. झालं. भोसल्यांच्या तळपटाची कारस्थानं रचणाऱ्यांचे बुरुज जागच्या जागी धडाधडा कोसळू लागले. बादशाह आदिलशाह शिवाजीराजांच्या राजकारणानं भांबावला. आता या पेचातून अब्रूनिशी कसं सुटायचं याची चिंता त्याला लागली. जर शहाजीला सजा फरमावावी तर मोगलांचं भय शिवाजीनं उभं केलंय. जर शहाजीला तुरुंगातून सोडावं तर दरबारची इब्रत जाते आहे. आता काय करायचं? शिवाजीवर पुन्हा फौज पाठवायची तर सोयच राहिली नाही. आणि उपाय सापडला. एकमेव उपाय सापडला. कोणता? शहाजीराजांना सन्मानपूर्वक सोडणं हा तो उपाय. आणि बादशाहनं शहाजीराजांच्या बेड्या तोडून त्यांना रिहा करण्याचा हुकूम सोडला. मुक्काट्यानं सोडला. हा दिवस होता 16 मे 1649. या दिवशी होती ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. सावित्री इतकाच आनंद आऊसाहेबांना झाला. स्वराज्य बचावलं, सौभाग्यही सुखरूप सुटलं. जगदंबेनं पुरंदरावर, बंगळुरावर, बेलसरावर आणि सुभान मंगळावर यश दिलं. जगदंबेनं सौभाग्य राखलं. बादशाह आपल्या जीवाचं काय करील याची शाश्वती शहाजीराजांना नव्हती. ते चिंतेतच होते. आणि बादशाहचा हुकूम झाला. शहाजीराजांना दरबारात मानानं सन्मानानं हजीर करा म्हणून. लगेच राजांना सन्मानपूर्वक दरबारात हजीर करण्यात आलं. शहाजीराजांच्या पाशी बादशाहनं शिवाजीराजांचा प्यारा कोंढाणा परत मागितला. कोंढाण्याची अमोल दौलत शहाला देणं भाग होतं. पण ज्याच्या समशिरीत बळ आहे तो कोंढाण्यासारखे 1000 किल्ले जिंकील आणि त्या कोंढाणाही जिंकेल
हा विचार करून शहाजीराजांनी संमतीदर्शक स्मित केलं. निरुपायानं पण मोहम्मद आदिल शहानं शहाजीराजांची सरफराजी केली. त्यांना हत्ती दिले, घोडे दिले, वस्त्रालंकार दिले. इतकंच नाही, फर्जंदे मोहम्मद आदिल शहा हा किताबही दिला. हा सन्मान पाहून बाजी घोरपड्यांच्या आणि अफजल खानच्या घशात द्वेषानं जळजळ उठली. राजगडावर शिवाजीराजे अत्यंत आनंदात होते. सर्व संकट साफ उडाली होती. पण शिवाजीराजांचा सारा आनंद मावळून गेला, एकदम मावळून गेला. का? कारण शहाजीराजांचं पत्र आलं की कोंढाणा किल्ला पुन्हा बादशाच्या कब्जात देऊन टाका. सुटकेनंतर शहापुढे मुलाखतीत आम्ही ते कबूल केलंय की कोंढाणा परत देऊ म्हणून. तरी शाही अंमलदार जी येतील त्यांच्या ताब्यात गड देऊन टाकावा. शिवाजीराजे उदास झाले. त्यांना वडिलांचा रागच आला. कोंढाण्याचा विरह त्यांना जीवी सोसवेना. मन अगदी आजुर्दा झालं. उदासवाणे होऊन ते कोंढाण्याकडे एकांती पाहत बसले. सगळा गड विजयाच्या आनंदात डोलत असताना शिवाजीराजे मात्र दुःखी होऊन बसले होते एकांतात. राजांचे वृद्ध मुत्सद्दी सोनोपंत ढबीर यांच्याही लक्षात आलं. ते मुजऱ्याला शिवाजीराजांच्याकडे गेले. पंत येताच शिवाजीराजांना त्यांनी पुसलं की राजे, आता चिंता कशाची? तेव्हा राजे म्हणाले, पंत, आमच्या वडिलांनी आम्हाला ओळखलंच नाही. एखाद्या अड्याण्यानं आम्हाला ओळखलं नाही तर आम्हाला त्याची पर्वा वाटणार नाही. न ओळखो बापडा, पण लोक ज्यांची शहाण्यातले शहाणे म्हणून शिफारस करतात त्या आमच्या वडिलांनी ओळखू नये आम्हाला, याचं आम्हाला अतिशय दुःख होतं. अत्यंत पितृभक्त असलेले शिवाजीराजे कोंढाण्याच्या दुःखानं भडकून आपल्या वडिलांच्यावर आग उकीत होते. पंत तर विस्मितच झाले होते. पंतांना ते बरेही वाटलं नाही. वडिलांची निंदा. आणि मग पंत धारधार शब्दात चटकन म्हणाले, राजे, पाप आहे हे. पूजनीय पुरुषांची आणि वडिलांची निंदा करणं हे योग्य नाही. दगाबाज दुश्मनावर विश्वास टाकून थोरले महाराज साहेब बेसावध राहिले. या थोरल्या महाराजांचं चुकलं हे खरं आहे. पण वडिलांच्या सुटकेकरता जर आपल्याला एखादा कोंढाणा परत द्यावा लागला तर तो कोंढाणाही यकश्चित समजावा. वडिलांची निंदा कदापिही योग्य नाही, ती घडू नये. राजे, कोंढाण्याचं दुःख टाका. तुम्ही आता विजयास प्रारंभ केलाय. पराक्रमाकरता सारी पृथ्वी तुम्हाला मोकळी आहे. जिंका. पराक्रमी राजालाच पृथ्वी वश होत असते. राजे, एका कोंढाण्याची काय मातबरी घेऊन बसलात. तुम्ही अवघी पृथ्वी जिंका. राजे चमकले. पंतांचे स्वामीनिष्ठ, निस्पृह पण तितकेच वत्सल डोळे आज राजांच्यावर रोखले गेले होते. सोनोपंतांच्या शब्दानं सावध झालेले शिवाजीराजे चटकन म्हणाले, नाही नाही पंत, तुम्ही म्हणता तेच बरोबर. वडील थोर आहेत, ते थोर आहेत. पंत, दगाबाज दुश्मनांनी माझ्या वडिलांना पकडून कैदखान्यात फार दिवस हालात ठेवलं. त्यांचा सूड मी घेईन. आजपासून जगाने मला ओळखावं ते दुष्ट यवनांचा नाश करणारा पुरुष म्हणूनच ओळखावं. मी आता त्यांचा फडशा तोडवी. आता माझं मन उत्सुक झालाय ते विजापूर काबीज करण्यासाठीच. पंत, शिवाजीराजांनी महाराज शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे कोंढाणा देऊन टाकला. राजांचं कोमेजलेलं मन पुन्हा फुललं. राजांनी कोंढाणा दिला, पण संधी सापडताच पुन्हा जिंकून घेण्याच्या निश्चयानं दिला. फत्तेखानाच्या स्वारीमुळं शिवाजी महाराजांच्या सर्व सौंगड्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला. आपण बादशाही सरदारांच्या पेक्षा पराक्रमात वरचढच आहोत आणि हे स्वराज्य आपल्या हातूनच निर्माण होणार आहे अशी मनोमन साक्ष सर्वांना पटली. पण कोंढाणा किल्ला मात्र ह्या मोहिमेच्या नंतर द्यावा लागला याची एक हळहळ त्यांच्या मनामध्ये होती. कोंढाणा दिला, बाकी मात्र काही गेलं नाही, गमावलं नाही. बादशाकडे नोकरीला जाण्याचाही प्रश्न निर्माण झाला नाही. महाराजांचं लक्ष स्वराज्याच्या सर्वच अंगानं होतं. शेती, सैन्य, किल्ले, शस्त्र, हेर, न्याय, वसुली, देवस्थानं, परराज्यातील बातम्या वगैरे अनेक बाबतीत एवढ्याशा वयात महाराजांची बारीक नजर सर्वत्र फिरत होती. पुण्याच्या जवळ कोंढो नावाचं एक गाव आहे.
तिथं महाराजांनी धरण बांधायचं ठरवलं. पाण्याचा पुरवठा करण्याकरता अशा तऱ्हेची योजना त्यांच्या मनामध्ये नेहमी येते. आणि खोदकाम सुरू केलं. उकरताना मुठीत उरली धोंड लागली. आता ती एवढी मोठी धोंड पहारीनं आणि घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचं काम होणं शक्यच नव्हतं. हे काम महाराजांनी एस.जी. कामथे या नावाच्या एका मराठ्या पोरावरती सोपवलं आणि म्हणाले, मी परत येईपर्यंत ही प्रचंड धोंड फोडून दूर कर. आणि महाराज इतरत्र असलेली काही कामं पुरी करण्याकरता गेले. आणि काही दिवसांनी ते पुन्हा परत कोंढव्याला आले. एवढा मोठा खडक फोडून अडथळा दूर केलेला पाहून महाराज येसबावर प्रसन्न झाले. येसबानं सारा खडक फोडून दूर केलेला होता आणि ते त्याला रोख रक्कम बक्षीस देऊ लागले. तेव्हा येसबा महाराजांना म्हणाला, मला पैसे नको, मला जर काही द्यायचंच असेल तर धान्य देणारी जमीन द्या, पैसे खर्च होऊन जातील. महाराजांनी खुश होऊन येसबाला जमीन बक्षीस दिली. याच येसबाच्या भावाला बादशाही अंमलदारांनी पूर्वी कोंढाण्यावर नेऊन ठार मारून टाकलं होतं. आज महाराज येसबाची पाठ थोपटत होते आणि गौरवानं त्याला बक्षीस देत होते, एक जमीन. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य, महाराज आणि बादशाह यातला फरक लोकांच्या असा लक्षात येत होता. एका बाजूला स्वराज्य वाढत होतं. स्वराज्याचा विस्तार शिवाजी महाराज आणि त्यांचे सारे लोक करीत होते. त्याकरता जरूर त्या ठिकाणी रक्त सांडलं जात होतं, त्या ठिकाणी लोक प्राणपणानं लढतही होते. पण निर्माण झालेल्या स्वराज्याची सजावट ही एखाद्या नंदनवनासारखी असावी, गोकुळासारखी असावी, एवढ्याकरताही त्यांची धडपड चालू होती. आणि ते करीत असताना मग कोणचं काम कोणी करायचं ह्याच्यावरती वाद नव्हता, विवाद नव्हता, ते एकरूपता होती. शिवाजी महाराजांनी धरणांची कामं लावली, विहिरी खणल्या, लहान लहान पाटबंधारेही बांधले, शेती उत्तम व्हावी एवढ्याकरता लोकांना प्रोत्साहन दिलं, नवीन बागा तयार केल्या. कोकणामध्ये तर एका ठिकाणी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसऱ्यांना रस्ते दुरुस्त करण्याचं काम सांगितलेलं होतं. आणि तानाजी आपल्या सैन्याच्या निशी रस्ते दुरुस्त करीत होता. वास्तविक आपल्या डोळ्यापुढे तानाजीचं चित्र उभं राहतं. ते असं उभं राहतं की एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार, मोठ्या मोठ्या मिशाचा हा धिप्पाड प्रचंड शरीराचा हा तानाजी हा लढतोय, युद्धच करतोय, सिंहगड सारखे किल्ले घेण्याकरता तो जातोय. पण त्याच तानाजीला एका हातामध्ये खोरं पावडं घेतलेला जर आपण पाहिलं तर आपल्याला कसं काय वाटेल. पण तानाजी आपल्या लोकांच्या निशी संगमेश्वर भागातले रस्ते दुरुस्त करतोय, हेही पण इतिहासामध्ये नोंदलं गेलं. आज आपण हे करतो का? आपल्याला आजचं स्वराज्य मिळून आता जवळजवळ 40 वर्ष होत आली. आज आपण कशामध्ये गुंतलो? काही नवीन रचनात्मक करावं, काही नवीन घडवावं, रोगराई दूर करावी, पाण्याची व्यवस्था व्हावी, दुष्काळी भागामध्ये दुष्काळ पडूच नये आणि पडला तर जास्तीत जास्त पाटबंधारे असावेत, एवढ्याकरता आपली धडपड कितपत चालली आहे? अजिबात चालली नाही असं नाहीये, परंतु जी चालली आहे ती किती कमी आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आज फक्त आपण जुन्या होऊन गेलेल्या पराक्रमाची स्मारकं उभारण्यात गुंतून गेलेलो आहोत. गावोगाव शिवाजी महाराजांचे पुतळे, गावोगाव निर्णायी स्मारक, निर्णायी इमारती यातच आपण रमलेलो आहोत. पण त्याच्याऐवजी काही रचनात्मक घडावं, रस्ते उत्तम असावे, शेती उत्तम व्हावी, पाटबंधारे व्हावे, विहिरी व्हाव्या, लोकांचे पाण्याचे प्रश्न मिटले जावेत, रोगराई कायमची नाहीशी व्हावी. होतीये, देवीचा रोग आज आपल्या देशातनं पूर्णपणे नाहीसा झालाय असं आज आपण अभिमानाने सांगतो. ही पण आपली जमीची बाजू आहे, खरं आहे. पण त्याच्या जोडीला आज कित्येक रोग नव्यानं निर्माण होत आहेत याचाही पण विचार केला पाहिजे. गर्द आणि यासारखेच व्यसनी प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणात वाढतायत आणि सारी तरुण पिढी त्याला बळी पडतेय. इकडेही आपलं लक्ष गेलं पाहिजे. हे लक्ष कोण देणार? शाळेतल्या शिक्षकांपासून संसारात उभ्या राहणाऱ्या आईपर्यंत प्रत्येकाचं लक्ष इथं असण्याची आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य वाढवणं हे जसं काम होतं तसं स्वराज्य सजवणं, फुलवणं हे पण काम त्या लोकांनी अंगावरती घेतलेलं होतं. आज आपल्याला ते करायचं आहे. शहाजीराजे प्रत्यक्ष कैदेत न सुटले, पण विजापूरच्या बादशहानं धूर्तपणानं शहाजीराजांना असं सांगितलं की आमच्या हुकमाशिवाय विजापूर शहरात तुम्ही बाहेर पडता कामा नये. म्हणजे एक प्रकारे शहाजीराजांना त्यांनी स्थानबद्ध करून ठेवलं.
आणि असे एकूण जवळजवळ 3.5 वर्ष शहाजीराजांना त्यांनी विजापुरामध्ये अडकवून ठेवलं. नवीन राजकारण उभं करण्याची शिवाजी महाराजांना एक प्रकारे इथं अडकाठीच निर्माण झालेली होती. पण गप्प बसणे शिवाजी महाराजांच्या तब्येतीला शोभत नव्हतं, सोसतही नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी या काळात आपली नवी शक्ती जितकी वाढवता येईल तितकी गुपचूप वाढवायला सुरुवात केली. नवीन सैन्यात भरती केली. शस्त्रास्त्र, दारुगोळा, नवीन नवीन युद्ध साहित्य हे जितकं जमवता आलं तितकं त्यांनी जमवून ठेवलं. आणि अशी 3.5 वर्ष उलटली. इसवी सन 1652 साल उजाडलं आणि एक दिवस शहाजीराजांना विजापूरच्या बादशहानं दक्षिण कर्नाटकात त्यांच्या स्वतःच्या जहागीवर जायला परवानगी दिली. शहाजीराजे निघाले. ते विजापुरात बाहेर पडले. याची बातमी राजगडावरती हेरांनी महाराजांना सांगितली आणि ती बातमी कळाल्याबरोबरच शिवाजी महाराज ताबडतोब पुण्याला आले आणि त्यांनी एकदम 5,000 सैन्याच्या निशी जी धडक मारली ती एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखी किंवा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी. ते एकदम कर्नाटकात घुसले आणि धारवाड जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरती असलेल्या मासूर नावाच्या एका ठाण्यावरती की जे आदिलशहाचं ठाणं होतं आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी एकदम जाऊन छापा घातला. प्रचंड पराभव झाला. विजापूरकरांना हा प्रचंड धक्का होता. मधला जवळजवळ 400 मैलांचा प्रदेश तुडवीत महाराज गेलेले होते आणि त्यांनी एकदम जाऊन विजापूरच्या एका जबरदस्त किल्ल्यावरती छापा घातला होता. महाराज हा किल्ला जिंकणार होते का, लुटणार होते का? दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या नाही. यातनं त्यांनी विजापूरच्या बादशाला एक गोष्ट दाखवून दिली की गेली 3.5 वर्ष माझ्या वडिलांना तुम्ही ज्यावेळेला विजापूरमध्ये स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं त्या काळामध्ये मी झोपा काढत नव्हतो. माझी शक्ती वाढवित होतो. पहा, तुमच्या पोटात कमीत कमी 200 कोस म्हणजे 400 मैल आत घुसून तुमच्या एका ठाण्याची दाणादाण मी उडवलेली आहे. ते उडवू शकतो. माझी ताकद आता इतकी आहे. हे ते राजकारण होतं.